नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी महायुतीतील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजप 130 ते 140 जागांवर लढवण्यावर ठाम असून शिवसेनेला 80 ते 90 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. मुस्लिम बहुल 25 जागांपैकी 10 ते 15 जागांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. मात्र अंतिम आणि अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की वेगळा विदर्भ शक्य नाही. महाराष्ट्र हा विदर्भाचा भाग आहे आणि विदर्भ महाराष्ट्राचा. जे कोणी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही. त्यांनी सरकारला महाराष्ट्र अखंड ठेवण्याची स्पष्ट भूमिका घेण्यास सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेत विरोधी पक्षनेते नेमण्याबाबत विनंती केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांनीही विचार सुरू असल्याचं सांगितलं आणि लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. विरोधी पक्षनेते पदामुळे सभागृहात जनतेच्या प्रश्नांची योग्य मांडणी होऊ शकते, त्यामुळे हे पद असणं आवश्यक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरुळ येथील 90,000 ब्रास अवैध उत्खनन प्रकरणी महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या सुरक्षा व ऑपरेशनल नियमांच्या उल्लंघन प्रकरणी डीजीसीएने 4 फ्लाइट ऑपरेशन निरीक्षकांना निलंबित केले. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीए समोर हजर झाले. ऑपरेशन्स, क्रू मॅनेजमेंट, रिफंड आणि भरपाईवर सुमारे 2 तास चौकशी झाली. दरम्यान उड्डाणं रद्दीकरण सुरूच असून शुक्रवारी बेंगळुरू विमानतळावर 54 उड्डाणे रद्द झाली आहेत, तर गुरुवारी दिल्ली व बेंगळुरू येथे 200हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुरावे सादर केले. आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे व साथीदारांकडून झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आले. हे व्हिडिओ पाहून न्यायालयात उपस्थित असलेले देशमुख यांची पत्नी व भाऊ धनंजय देशमुख भावूक झालेत. नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील उर्वशी बारमध्ये गुंडांनी तोडफोड करत सिनेस्टाईल हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. कालच बसवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर आज ही घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. या प्रकरणामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शहरात पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रेमी युगलाने तरंदळे येथील धरणात उडी मारून जीवन संपवलंय. हरवलेल्या मोबाईलमधील खासगी माहिती बाहेर पडेल या भीतीतून टोकाचे पाऊल उचलल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. व्हॉट्सअप चॅटमधून आत्महत्येपूर्वीचा संवाद उघड झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईकडून कोकणच्या दिशेने जाणारी भरधाव कारने मागून कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण जखमी झालेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांवर कोलाड येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. राज्यासह देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात सातत्याने घट होत असून काही जिल्ह्यात पारा 10 अंशाच्या खाली गेलाय. सकाळी दाट धुके दिसत असून मराठवाडा, विदर्भासह पुणे, मुंबई, नाशिकमध्येही थंडी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वाढत्या गारठ्यामुळे राज्यातील अनेक भागात शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने 50% पाणी कपात आणखी 4 दिवस म्हणजे 15 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून नागरिकांनी पाण्याचा जपूर वापर करण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत कामाचा दिवस 125 ठरवले गेले असून किमान वेतन प्रतिदिन 240 रुपये करण्यात आलं आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळालंय. सोन्याच्या दराने जीएसटी सह 1,36,000 तर चांदीनेही 1,95,000 रुपयांचा नवा उच्चांक गाठला असल्याचं जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळतंय. अगोदरच डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली असताना त्यात आता अमेरिकन फेडरल बँकांच्या व्याजदरात कपात करण्यात आल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरी चप्पल आता फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय होत आहे. प्राडा, इटलीचा लक्झरी फॅशन ब्रँड स्थानिक भारतीय कारागिरांसोबत करार करून लिमिटेड एडिशन सॅन्डल कलेक्शन बाजारात आणणार आहे. भारतात 500 ते 1,500 रुपयात उपलब्ध असलेली ही चप्पल इटलीत 83,000 रुपयांमध्ये विकली जाईल. प्राडा फेब्रुवारी 2026 मध्ये कोल्हापुरी चप्पल लॉन्च करेल. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना यावर्षी एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. मागील हप्ता न मिळाल्यास दोन्ही हप्ते एकत्र बँक खात्यात पाठवले जातील. काही शेतकऱ्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांची नावे तात्पुरती लाभार्थी यादीतून काढण्यात आली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 दरम्यान मॅच फिक्सिंग करण्याच्या प्रयत्नाप्रकरणी आसाम क्रिकेट संघटनेने 4 खेळाडूंना तात्काळ निलंबित केलं आहे. या खेळाडूंवर संघातील सदस्यांना भ्रष्ट कृत्यांसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान घडल्याचं सांगितलं जात असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसी 13 ते 15 डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर असेल. 3 दिवसात तो कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीमध्ये उपस्थित राहणार आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच मेसी भारतात येणार असून या दौऱ्याला गॉट इंडिया टूर असं नाव दिलं गेलंय. दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काही राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. माजी सहकारी लुईस सुआरेझ आणि विश्वचषक विजेता रॉड्रिगो डी पॉलही मेसी सोबत असणार आहे. यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची T20 मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे रविवारी 14 डिसेंबरला धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे, तर दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा सामना जिंकून आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले 25% टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदीवर आणखी 25% टॅरिफचा परिणाम भारताच्या तेल खरेदीवर दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये भारताची रशियाकडून तेल खरेदी 4% वाढून 2.6 अब्ज युरोपर्यंत पोहोचली आहे, जे विक्रमी पातळीचे मानले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित चित्रपट राजा शिवाजीच्या प्रदर्शनाची तारीख रितेश देशमुखने जाहीर केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून तयारी जोरदार सुरू असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान संजय दत्तचा अफजल खानच्या भूमिकेतील लुक सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राजा शिवाजी मधील हा शक्तिशाली लुक पिंक विला अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.